नवरात्रीचा 7वा दिवस कालरात्रीला समर्पित आहे. मा दुर्गेचे हे 7वे रूप. येथे काल म्हणजे काळ आणि रात्र म्हणजे मृत्यू. कालरात्री म्हणजे काळाचा मृत्यू आहे. मा कालरात्री अज्ञानाचा अंधकाराचा नाश करते आणि अंधारात प्रकाश आणते. देवीचे हे रूप काळी बाजू किंवा नकारात्मक गोष्टींचा नाश दर्शवते. महाशक्ती जी विनाश निर्माण करते आणि वाईट आणि घाणेरड्या गोष्टी काढून टाकते, पण तिच्या भक्तांना ती शांतता आणि धैर्य आणते. देवी आपल्याला शिकवते की दुःख, वेदना, क्षय, नाश आणि मृत्यू हा अटळ आहे आणि त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही आणि ही जीवनातील सत्य आहेत आणि त्यांना नाकारणेही व्यर्थ आहे. आपल्या अस्तित्वाची आणि आपल्या संभाव्यतेची पूर्णता जाणण्यासाठी आपण त्यांची उपस्थिती आणि महत्त्व स्वीकारले पाहिजे. देवी कालरात्री सहस्त्रार चक्रामध्ये म्हणजे मुकुट चक्रामध्ये नियंत्रित असते आणि ती साधकाला सिद्धी प्रदान करते. नवरात्रीच्या 7व्या दिवशी माता देवी कालरात्रीचे रूप धारण करते. ती दुर्गा देवीच्या सर्वात उग्र आणि उद्ध्वंसक अशा एका रूपांपैकी एक आहे. काळ म्हणजे वेळ, तसेच काळा आणि रात्रीचा अर्थ रात्र, अज्ञानाचा नाश करणारे आणि दुःख दूर करणारे म्हणूनही देवीची पूजा केली जाते. आता आपण कालरात्री देवीचे स्वरूप पाहूया. कालरात्री देवीचा रंग रात्रीसारखा गडद असतो. ती काळ्या गाढवावरती स्वार आहे. तिचे विपुल केस असे उघडलेले आहेत. तिला 4 हात आहेत. त्यापैकी 2 शस्त्रे म्हणजे एक लोखंडी हुकसारखी आणि एक तलवार आणि वीज निर्माण करणारे एक शस्त्र तिच्या हातात आहे. तसेच इतर 2 हात वरदा आणि आशीर्वाद मुद्रा किंवा अभय आणि संरक्षण मुद्रामध्ये आहेत. तिला 3 डोळे आहेत ज्यामधून विजेसारखे किरण बाहेर पडतात आणि तिचा राग पूर्ण दाखवतात. तिचा हार मेघना गर्जनाबरोबर विजेसारखा चमकत आहे आणि जो रात्री प्रकाशित करणाऱ्या चंद्रासारखा चमकतो. ती जेव्हा श्वास घेते आणि हवा सोडते तेव्हा तिच्या नाकपुडीतून ज्वाला दिसतात. आता पाहूयात ती कशाचे बरे प्रतिनिधित्व करत असेल. देवीचे हे रूप जीवनाच्या गडद आणि हिंसक बाजूचे चित्रण करते. तिच्या सर्वात भयंकर आणि भयावह प्रकारामध्ये ती दिसते. ती भीती निर्माण करते. नकारात्मकता, क्रूरता आणि अज्ञान यासारख्या वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी ती या स्वरूपाचा वापर करते. जीवनातून अंधकार, अज्ञान आणि दुःख करण्यासाठी भक्त तिची प्रार्थना करतात. तिला शुभंकारी म्हणूनही ओळखले जाते कारण ती खात्री देते की तिच्या भक्तांना चांगल्या कृतीचे फळ मिळते. ती त्यांची हानी आणि धोक्यापासून त्यांना वाचवते. तिचे स्वरूप स्वतःच भीती निर्माण करते. देवीचे हे रूप राक्षसी घटक, भूत, आत्मे आणि नकारात्मक शक्तींचा नाश करणारे मानले जाते, जे तिच्या आगमनाची माहिती मिळताच पळून जातात. कालरात्री म्हणजे जो कालाचा मृत्यू आहे. येथे काळ आणि मृत्यू आणि रात्र म्हणजे रात्र म्हणून समर्पित आहे. कालरात्री ही अज्ञानाचा नाश करणारी आणि जन्माचा अंधकार दूर करणारे आहे, ज्यामुळे भक्त अज्ञानाच्या अंधकाराचा नाश करून परम चैतन्यामध्ये विलीन होतो. या रूपाने तिने शुंभ आणि निशुंभ नावाच्या राक्षसांचा वध केला. शुंभ आणि निशुंभ यांनी एकदा देवांच्या निवासस्थानावरच आक्रमण करून त्यांचा पराभव केला होता. इंद्राने त्यांचे राज्य परत घेण्यासाठी भगवान शिवाची मदत मागितली. त्या सर्वांनी आंघोळ करणाऱ्या पार्वतीची प्रार्थना केली. तिने ध्यान केले आणि दानवांचा पराभव करून देवांना मदत करण्यासाठी तिला दुसरे रूप म्हणजे चंडी म्हणजे अंबिका असं म्हणलं जात आहे. याच दरम्यान शुंभ आणि निशुंभचे सेनापती चंड आणि मुंड पुन्हा देवांना त्रास देण्यासाठी आले. पार्वतीच्या आशीर्वादाने देवी चंडीने त्या सेनापतींना मारण्यासाठी काली देवी निर्माण केली. चामुंडा म्हणजे चंड आणि मुंडा याचा मारेकरी असे त्याचे नाव झाले. कालीने त्यांना पटकन मारले. चंड आणि मुंडाचा मृत्यू ऐकून रक्तबीज बदला घेण्यासाठी आली. त्यांच्या शरीरातील रक्ताचा एक एक थेंब जमिनीवर सांडल्याने त्याचा क्लोन तितकाच मजबूत होईल हे त्याला वरदान मिळाले होते. रक्तबीजला मारणे हे अशक्य होते. काली म्हणजे कालरात्रीने त्याला मारण्याचे अगणित प्रयत्न केले, परंतु त्याच्या रक्ताच्या थेंबातून बरेच काही बाहेर आले. रागाच्या भरात तिने त्याचे रक्त जमिनीवर पडू नये म्हणून पिण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याचे सेनापती शुंभ आणि निशुंभ आले. ते चामुंडाशी लढू लागले. काली लवकरच रागावली आणि तिच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाला ठार मारण्यात निडर झाली. दोन्ही सेनापतीही मारले गेले. मृत्यूसाठी पवित्र देवतांनी तिला शांत करण्यासाठी शिवाची प्रार्थना केली. लवकरच शिव तिच्या समोर हजर झाले आणि तिच्या पायाशी धावून जाण्यासाठी झोपला. आपल्या प्रिय पतीला पायाखाली पाहून तिला लाज वाटली आणि तिने स्वतःची जीभ चावली आणि ती थांबली आणि शिवाच्या पाया पडली. देवी कालरात्रीचे स्वरूप दुष्टांसाठी अत्यंत घातक असल्याचे दिसून येते, परंतु तिच्या भक्तांना मात्र ती घाबरवत नाही. त्याच्यासाठी ती नेहमीच चांगली फळे देते. तिच्या भक्तांनी तिला सामोरे जाताना भीती टाळली पाहिजे, कारण तिच्या भक्तांच्या किंवा उपासकांच्या जीवनातील काळजीचा अंधार ती दूर करते.
म्हणूनच नवरात्रीच्या 8व्या दिवशी तिची पूजा योगी आणि साधकांसाठी महत्त्वपूर्ण आहे. योगी आणि साधक या दिवशी सहस्त्रार चक्रावरती तपश्चर्या करतात. उपासकांसाठी विश्वातील प्रत्येक सिद्धी, शक्ती आणि अभ्यासासाठी दार उघडते. देवी पार्वतीचे हे रूप सर्व प्रकारांमध्ये सर्वात उग्र आणि हिंसक आहे. असे मानले जाते की पार्वतीने शुंभ आणि निशुंभ या राक्षसांचा वध करण्यासाठी तिची सोनेरी त्वचा काढून टाकली आणि देवी कालरात्री म्हणून ती ओळखली गेली. जरी ती उग्र असली तरी तिच्या उजव्या हातांनी भक्तांना ती आशीर्वाद देते, जे अभय आणि वरद मुद्रांमध्ये आहेत. त्यामुळेच तिला कालरात्री असेही म्हणले जाऊ लागले. देवीने कालरात्रीचे रूप का घेतले यामागे एक आख्यायिका आहे. कालरात्रीचे रूप धारण केलेल्या देवीमागील एक आख्यायिका सांगते की ती शुंभ आणि निशुंभ या 2 राक्षसांचा वध करण्यासाठी ती होती. या 2 राक्षसांनी देवांचा अधिपती इंद्र यांचे निवासस्थान असलेल्या देवलोकामध्ये नाश केला होता. इंद्र आणि इतर देवता हिमालयात गेले आणि त्यांना त्यांचे घर परत मिळवून देण्यासाठी त्यांनी भगवान शिवाची विनंती केली. भगवान शिवाने देवी पार्वतीला 2 राक्षसांपासून मुक्त होण्यास मदत करण्याची विनंती केली. पार्वती तिच्या विसर्जनामध्ये व्यस्त असताना तिने राक्षसाचा नाश करण्यासाठी चंडी देवीची निर्मिती केली. शुंभ आणि निशुंभ यांनी चंड आणि मुंडा या दोन्ही सेनापतींना देवीचा प्रतिकार करण्यासाठी पाठवले. चंडीने कालरात्री देवी निर्माण केली, जिने या दोन्ही राक्षस सेनापतींचा वध केला आणि परिणामी तिला चामुंडा हे नाव मिळाले. रक्तबीज नावाचा दुसरा राक्षस देवीला मारण्यासाठी पाठवण्यात आला. रक्त म्हणजे रक्त आणि बीज म्हणजे बीज. रक्तबीजला एक वरदान मिळाले होते की त्याला मृत्यूपासून वाचवण्यास मदत करेल. जर त्याच्या रक्ताचा एक थेंब जमिनीवर पडला तर त्याच्या जागी स्वतःसारखाच दुसरा राक्षस जिवंत होईल. अशा प्रकारे प्रत्येक वेळी कोणीही त्याला मारण्याचा प्रयत्न केला की तो पुन्हा स्वतःला जिवंत करायचा. आणि हे सर्व एकदाचं थांबवण्यासाठी देवी कालरात्री तिच्या सर्व क्रोधामध्ये जमिनीवर सांडण्यापूर्वी त्याचे रक्त पिऊन रक्तबीज राक्षसाचा वध केला. तिच्या मदतीने चंडीने शुंभ आणि निशुंभचा वध केला आणि देवांना स्वर्ग परत मिळवून दिला. यामागं दुसरीही अशी एक आख्यायिका आहे की जी दुर्गासर नावाच्या राक्षसाने भगवान शिव आणि पार्वतीचे निवासस्थानावरती कैलासावरती हल्ला केला. जेव्हा भगवान शिव अनुपस्थित होते तेव्हा पार्वतीने कालरात्री देवीची निर्मिती केली आणि तिला माघार घेण्याचा इशारा देण्यासाठी राक्षसांकडे दूत म्हणून पाठवले. जसजसे दुर्गासुराच्या रक्षकांनी तिला पकडण्याचा प्रयत्न केला तसतसे तिचा आकार वाढला आणि त्यांचा मृत्यू जवळ आल्याचा तिने इशारा दिला. पार्वतीने अखेरीस त्यांचा वध केला आणि त्यामुळेच तिचे नाव दुर्गा ठेवण्यात आले. आता कालरात्रीचे आध्यात्मिक सुद्धा महत्त्व समजून घेऊयात. रात्री किंवा रात्र ही संपूर्ण दिवसाचीच एक वेळ आहे जी आपल्याला आराम देते, कारण दिवसाचे कार्य आपल्या मागे असते. हा विसाव्याचा आणि विश्रांतीचा काळ असल्यामुळे तो प्रत्येक सजीवांना, मानवांना आणि प्राण्यांना आराम देतो. कालरात्री ही खोल आणि गडद अशी ऊर्जा आहे जी अमर्याद विश्वाला व्यापते. आई देवीचा तो पैलू आहे जो विश्वाच्याही पलीकडे आहे, परंतु प्रत्येक हृदयामध्ये आणि आत्म्याला दिलासा ती देते. म्हणून जेव्हा भक्त या देवीची प्रार्थना करतात तेव्हा त्यांना शांती मिळते आणि इतर त्रासांपासून त्यांना मुक्ती मिळते. कालरात्री देवी ही तिच्या भक्तांना बुद्धीने आशीर्वाद देते, कारण ती त्यांना अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाते. या देवीचा संबंध सहस्त्रार चक्राशी आहे, त्यामुळे आपण सहस्त्रार चक्राबद्दल माहिती घेऊयात. सहस्त्रार चक्र म्हणजे ब्रह्मरंध्र म्हणजे टाळूच्या ठिकाणी उमगलेले सहस्त्रदल कमल आहे. विश्वातील परमशक्तीचे हे प्रवेश केंद्र असून त्याचे मुख वरच्या दिशेला असते. सहस्त्रार चक्र व मूलाधार चक्र एकमेकांस संतुलित करतात. हे चक्र शरीरामध्ये परमतत्व पुरवते, ज्याला अमृत असेही म्हणतात, जे जीवाला जीवन देते. पंचतत्वामध्ये कार्य करण्याचा भाव महत्त्वामुळे जागरूक झाल्यावर त्यास कार्य करण्याची क्षमता या परमतत्वामुळेच प्राप्त होते. सहस्त्रार चक्र हे शरीरातील ब्रह्मजागृतीचे केंद्र आहे. याचा रंग जांभळा आहे. नेणीव हा याचा सूक्ष्म गुणधर्म आहे. मूळ, प्रेममय, स्फुरण आणि ऐक्याचा भाव यामुळे येतो. परमात्म्याचे ज्ञान येथे होते. पर म्हणजे पलीकडे, आत्म्याच्या पलीकडे, तत्वांच्या पलीकडे म्हणजे आपल्या जाणीवा, संकल्पना, बुद्धीच्या पलीकडे असणारी अनुभूती, साक्षात्कार या चक्रामुळे घडतात. उदाहरणार्थ मोगऱ्याचा सुवास, वास ही जाणीव आहे, मात्र त्यामधून होणारा आंतरिक आनंद ही प्रसन्नता, समाधान देणारी ही नेणीव आहे. अनुभव हा जडसृष्टीशी संबंधित असतो, तर अनुभूती ही त्याही पलीकडे असते. ज्यांचे सहस्त्रार चक्र सक्षम असते ती व्यक्ती परोपकारी आणि आत्मज्ञानी असते. सहस्त्रार चक्र जर कमकुवत झाले तर शरीराला परमतत्व कमी पडू लागते आणि ज्यामुळे शरीराची शक्ती क्षीण होते. बेशुद्ध अवस्था, भ्रमिष्ठ अवस्था इत्यादी समस्या उद्भवतात. सहस्त्रार चक्राची सक्रियता केवळ आणि केवळ साधनेमधूनच वाढवली जाऊ शकते. मात्र त्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुरुकृपेचीही आवश्यकता असते.
अशुद्ध शरीर व मनामध्ये अतिरिक्त परमतत्व मिळाल्यास दोष अनेक पटीने वाढू शकतात. शरीर स्थिर होणे, झोप नष्ट होणे, शरीरात प्रचंड उष्णता वाढणे, शरीरावरती किंवा मनावरती ताबा सुटणे अशा व्याधीही उद्भवू शकतात. आणि ज्यावेळी सहस्रार चक्राच्या कार्यकारिणीमध्ये दोष उत्पन्न होतात तेव्हा मेंदू व पिनियल ग्रंथीशी संबंधित शारीरिक व्याधी उद्भवू शकतात. त्याचबरोबर असमाधानी वृत्ती, मनःशांतीचा अभाव अशा मानसिक व्याधीही उद्भवू शकतात. साधारणतः सर्वच रोगांमध्ये एकापेक्षा जास्त चक्रे बाधित झालेली असतात. त्यामुळे ध्यान आणि या उपचार पद्धतीमुळे सर्व चक्रांवरती तसेच सूक्ष्म देहांवर सुद्धा उपचार केले जाऊ शकतात. त्यामुळे एकाच वेळी अनेक रोग बरे होऊ शकतात. बरे वाटण्यास लागणारा कालावधी हा रोगाच्या जटिलतेवरती आणि रुग्णाच्या ग्रहणशीलतेवरती व उपचारांमधील सातत्यावरती सुद्धा अवलंबून असतो. नवरात्रीमध्ये 7व्या दिवशी कालरात्री देवीच्या या 7व्या रूपाचे स्मरण केले व मनपूर्वक पूजा केली असता व सहस्रार चक्राचे ध्यान केले असता आपल्या आयुष्यातील आकाश तत्व सुधारण, मन, बुद्धी, अहंकार, चित्त, चैतन्य या पंच आकाशावरती आपण विजय मिळवून सुख आणि समाधानामध्ये राहू शकतो.